वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जीवदान क्रिकेट संघ साबेगाव आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये सेमी फायनल नंबर 2 उमसागासन आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते सानमिलवन पडलेगाव. कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक पडले आणि आगासनचे उपस्थित असाल तर मंचावर द्या. जीवदान क्रिकेट संघ साबेगाव यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. रोहन मात्रे आणि कुशल भोईर या आघाडीची जोडी. तर दुसऱ्या बाजूने पहिल्या षटकामध्ये आलाय विराज मुंडे. पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा काउंट ठेवला रोहनला. ऑन साइडला देखील मिड विकेट. 2 कॉर्नर मध्ये सध्या तरी फिल्डर आहेत. मिड ऑफ फ्लॅट ठेवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन पॉइंट आणि कव्हरचा मध्ये एक फिल्डर. पहिला बॉल. मॅचला सुरुवात. सेमी फायनल नंबर 2. ठीक आपण पाहत आहोत 3:56 पहिला बॉल. वेगाने बाउन्सर टाकलाय. फसलाच होता उगचा फटका. फाईन लेगचा कोणाला येतोय बॉल पर्यंत आणि तोपर्यंत आपण पाहतोय धाव मात्र घेत असताना तिखट बाउन्सर होता. सुरुवात चांगली केली विराजने. कुशल शिषा स्पोर्ट सापडला. विनंती आहे आपली उपस्थिती दर्शवा मित्रांनो. कालचे क्वालिफायर्स आहेत. 8 संघांचा पूल मधून क्वालिफाय झाले होते आणि पहिली फायनलिस्ट टीम आपल्याला काल भेटली होती. स्वागत आहे त्यांचंही. पिंट्या शेठ पाटील चर्चेत राहिली स्पर्धा. पिंट्या शेठ पाटील, अधिक पाटील अँड ऑल टीम. कुशल शिषा स्पोर्ट सापाड. 4ही समालोचकांना सायकल, 4 अंपायरला सायकल. सेमी फायनली 4ही टीमच्या खरं तर एक्स्ट्रा प्लेअरला देखील सायकल देण्यात आली होती. 48 संघांनी ती स्पर्धा आपण बघितली. बऱ्याचशा स्पर्धा या सध्याच्या घडीला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. व्हाईटचा सिग्नल आणि धावसंख्या सध्या 2 वरती. लेफ्टी कुशलने मागच्या खास करून पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. बिडाऊनला आता आत बोलवलंय. ऑन साइडला मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आणलंय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ सेट केलं विराजने. पुढचा बॉल. या सीझन मध्ये विराजने रनवे थोडासा कमी केलेला आहे. ऑप्शनचा बाहेरचा बॉल. स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या बाजूने काढल्या बॉलला. बॅकवर्ड पॉइंटला चाललाय. शेवटी थोडासा स्लो झाला बॉल आणि आता उचलून थ्रो केला जाईल. धावा सहजरित्या तोपर्यंत आपल्याला 3 पाहायला मिळतात. 3 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जात असताना 5 या आकड्यावरती प्रगतीपथावर असताना पहिलं षटक. आगासनचं बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला मिनिमम 40 रन्स उभ्या कराव्या लागणार आहेत. आणि मागच्या मॅच मध्ये पडल्याने दाखवून दिलं 38 धावा डिफेंड करून. एका मागोमाग जे कौसाचे विकेट पडत गेले आणि त्यामुळे त्यांना 38 धावा नाही बनवता आल्या. विराज ऑन साइडला बॉल चालला. मिड विकेटच्या गॅप मध्ये लॉंग चेस फिल्डर साठी धावतायत. मिस्टेक. बॉल पर्यंत पोहोचून बॉलला स्टॉप करता आलं नाही. सिद्धेशला चौकार. मिळतोय तो 9 या आकड्यावरती. विराज एनर्जी पाहिजे असते. वन्स अगेन पुढे आलाय. आता फिल्डर त्या बाजूला नेला. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. लॉंग चेस इकडे माइंडसेट सोबत सध्या बॅटर्स खेळत असताना आपण बघितलं. ट्रिपलला चान्स. 3 धावा. गुड जॉइनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात आणि स्कोर सध्या 12 वरती. सुरुवात विराजने चांगली केली होती. तिखट बाउन्सर आणि देन त्यानंतर डबल, ट्रिपल, सिंगल येत चाललेले आहेत. त्यामध्ये एक चौकार देखील आपण बघितला. मिस्टेक झाली होती फिल्डर कडून. स्टील 2 टू गो. 2 बॉल आणि बाकी आहेत. 12 धावा आलेले आहेत. केसल्या बॉलला मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. अनिकेत फिल्डिंग चांगली झाली. थ्रो येतोय. एकच धाव.
सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 13 वरती 13 रन्स. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे पॉवर प्ले मधला. आमचे परम मित्र जितेश पाटील खूप लवकर आलेले आहेत. थोडे बिझी असतात व्यवसाय निमित्ताने. सुरुवातीला समालोचन देखील ते करायचे. ओहो शॉर्ट बॉलचा अटेम्प्ट होता मात्र इथे नो बॉलचा सिग्नल अंपायर कडून. फ्री टॉन असेल आणि टोटल स्कोरचा पण विचार केला तर धावा बनलेल्या त्यात 14 रन्स. एक बॉल आणि बाकी आहे. फ्री टेप सो चान्स असेल बॅटर रोहन मात्रेला. पॉवर प्ले ऑन साइड मिड विकेट आहे. कवसला फिल्डर पुढे टाकलाय डाऊन द लेग वाईड आहे. रेट कंटिन्यू असेल. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 15 15 धावा धावफलकावरती आहेत. हळूहळू का होईना ह्या षटकामध्ये धावा सध्या तरी बनत चाललेल्या आहेत. पडलेगावचा आदरणीय उद्योगपती कैलास म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सहर्ष आपलं स्वागत. स्वागतम आपल्या मंचावरती. सौरवला आता पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना सानवी 11 पडले. धावा 15 नाबाद 15 फॉर दम. कम ऑन दीज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 15 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. फ्रीटचा जास्त फायदा उचलता आला नाही. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला विराज कडून. आणि आता सेकंड ओव्हर मध्ये इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीझन 3 चा ब्ल्यू तिकीट होल्डर आगासन एक्सप्रेस केजू मुंडे बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. या सीझन मध्ये विराजने बॉलिंग ऍक्शन मध्ये जरूर बॉलिंग ऍक्शन मध्ये नाही तर रनवे मध्ये थोडासा चेंज आहे. कमी त्याचा रनवे आपल्याला पाहायला मिळतोय. केजूने 2-3 वर्षाअगोदरच थोडेसे चेंजेस केले आणि तिकडून आणि त्याची बॉलिंग उभरत असताना आपण सर्वांनी बघितलेली आहे. पण आता या मॅच मध्ये समोर यंगस्टर आहेत कुशल आणि त्यासोबत असलेला रोहन. 15 नाबाद. फुल टॉस लेग जमला. ऑन साइडला उचलला बॉलला डीप फाईन लेग मधून चौकार. ला पडला आणि चान्स होती कुशलला. 4 धावांनी धावा 19. आता जो सध्या तरी धावांचा वेग आहे जबरदस्त बॅटिंग होतीये. दोन्ही ओपनर्स कडून स्टार्ट भेटलेला आहे. ऑन साइड पॅक केले जाते. 4 फिल्डर सध्या मिड ऑफ खाली एक्स्ट्रा कव्हर आत कव्हर्सला फिल्डर आहे. आता एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मिड ऑफला चाललेला आहे. एक्स्ट्रा कव्हर खाली ठेवलाय. डीप कव्हरला फिल्डर आहे. पॉइंटचा थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. ऑन साइड लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर ठेवलाय. वन सेकंड फुल टॉस. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये करण आहेत. एकच धाव आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सड पातळ बांधायचा कुशल मात्र ची लवचिकता ट्रिगर मोमेंट फुटवर्क बॉलला लवकर पिक करतात आणि ताकदीपेक्षा टायमिंग आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्याकडून जे काही फटके आपल्याला पाहायला मिळालेत. रोहन आता आला.
सो फिल्डर्सला मात्र फार तडजोड करावी लागते, या बाजूने त्या बाजूला जावं लागत आहे. खोलात टाकलाय, पडल्याबरोबर बॉल थेट आपल्याला पाहायला मिळाला येत असताना विकेट किपर विराजकडे. लॉंग लेग सेट आहे, मिड विकेट सेट आहे आणि लॉंग ऑन देखील आपण पाहत आहोत. वाऱ्याचा प्रचंड वेग, मॉर्निंग सेशन पासून या सर्व गोष्टी आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळाल्या. सावेकरांचं जितकं कौतुक करू तितकं कमी आहे, कारण हे जे क्रीडांगण तुम्ही जर अगोदर बघितलं असतं तर कोणाला वाटलं नसतं आताच हे क्रीडांगण हे तेच आहे. फुल टॉस भिरकावला खरा, मिस टायमिंग, मिड विकेट लॉंग ऑन, दोघांचा एक्झॅक्ट मध्ये बॉल पडला काऊ फेस मध्ये. धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 22 धावा. एक्झॅक्ट ऑलरेडी पुढे उभे होते आणि समोर पूल करत असताना, आणि त्यामुळे रोहनने कदाचित चॅलेंज केलं नाही अंपायरच्या डिसिजनला, त्याने ऍक्सेप्ट केलं अंपायरच्या डिसिजन. केजू वन्स अगेन ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, फॉलो करायचं होतं, व्हाईटचा सिग्नल. धावा 23, पहिलाच डाव आणि बरंच काही आपण पहिल्याच डावामध्ये पाहतोय. चांगला संघर्ष. फुल टॉस होता, डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ कडे चाललाय बॉल. विनायक येत आहेत, सिंगल फक्त इथे भेटणार आहे. चांगली फिल्डिंग झाली आणि या सिंगलने स्कोरचा आपण विचार केला तर धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 24. काही वेळेनंतर जरूर आम्ही ती ऑनलाईन तुम्हाला क्लिप देखील दाखवणार आहोत. जे अगोदरचं क्रीडांगण होतं, काय परिस्थिती होती, किती पाणी असते क्रीडांगणावरती, किती घाण असते, आणि त्यानंतरचं आताच हे क्रीडांगण, आफ्टर बिफोर, दोन्ही गोष्टी जरूर आपण पाहणार आहोत. केजू वन्स सेकंड सेकंड ओव्हर मध्ये षटक आतापर्यंत ऍव्हरेज राहिलेलं आहे. पहिला चौकार जरी असला, लो फुल टॉस अटेम्प्ट केला हवे त्या बॉल, विनायक पोहोचलाय, वेल टच कॅच, धक्का पहिला, सान 11 पडलेला, कुशल बाद. एमएच किंग रेबल या नामांकित बैलाचे मालक निल्सन मडवी यांचं आगमन झालेलं, सहर्ष स्वागत. येस, नुकतीच त्यांची 28 ला ना झाली एंगेजमेंट झालेली त्यांची, आणि आयुष्याच्या दुसऱ्या डावाला ही सुरुवात करणार आहेत ते. पण इकडे आता फायनल खेळण्यासाठी उपस्थित राहिलेले निल्सन मडवी, सहर्ष स्वागत. या स्पर्धेचा आपण पाहतोय तर ते 11वा पर्व, आणि 11व्या पर्वांमध्ये 5 क्रीडांगणांचा वापर झालाय, ते जरूर तुमच्या समोर आणेल. मात्र आता वळूया थर्ड ओव्हरकडे. गोलंदाज आलेला तो नागराज. धावा फलकावरती आपण पाहतो 24. पहिला बॉल रोहन साठी बसलाय, मात्र यावेळी खेळला, फाईन लेग, चांगला अटेम्प्ट, कॅच आली आहे, विकेट, धक्का दुसरा ओपनर चालला परतीच्या प्रवासाला, रोहन मात्रे बाद. अंगण लागली अगोदर त्या बाजूला एक झाड तुम्हाला इथून दिसतंय, ते चाळींच्या पुढे
तिकडे क्रीडांगण होतं, तिकडे पहिली 3 पर्व झाली. त्यानंतर 4 दिवस, 3 दिवस, 2 दिवस, बऱ्याचशा प्रत्येक पर्वांमध्ये आपण बदल केलेला आहे. मात्र त्या बाजूला एक स्पर्धा आपण कव्हर केली, त्यासोबत सप्रा मैदान असेल, किंग मैदान असेल, इकडे फडकेपाडाचं मैदान असेल आणि त्यासोबत हे जे क्रीडांगण इकडे मागची 2 वर्ष हे जे क्रीडांगण आहे. सध्या क्लिप आमच्या सूरज पै पर्यंत पोहोचली नाही, ती येते येते. ट्वेंटी 24 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर ऑलरेडी 3ऱ्या क्रमांकावरती ऋतिक कुमार आलेले आहेत आणि आता 4थ्या क्रमांकावरती आला दिनेश. ऋतिक मागच्या 2 मॅचेसमध्ये अनुपस्थित होता. अष्टपैलू आहे, या मॅच मध्ये त्याची जबाबदारी असेल, कारण स्टार्ट भेटल्यानंतर ज्या काही विकेट्स आता आल्यात तिथून हा डाव पुन्हा एकदा कोलमडू शकतो. फुल लाईन बॉल हवेत खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतात फील्डर, नो चान्स, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जाऊन पोहोचले पुढे 28. अगोदर स्टेप आउट झाला, देन पुन्हा बॅकफुटला आला, कट करायचा होता, वाईडचा सिग्नल, ऑफस्टंपच्या जास्तच बाहेर बॉल आणि वाईडने धावसंख्या सध्या 29. डम्पिंग ग्राउंड या मैदानाला म्हटलं जातं, पण खरं तर दिवकर आणि साबेकर पाटील ग्राउंड देखील म्हणतात. डम्पिंग ग्राउंड यासाठीच की त्याची ओळख भेटावी, लोकेशन भेटावं. डम्पिंगचा मोठा डोंगर होता त्या ठिकाणी, तो आता सध्या कमी झालाय. विरकावलाय, दिनेशने दिलाय दणका, डीप स्क्वेअर लेगचा बार, साधावा. चला, वेळ भरपूर चाललेला आपला, त्यामुळे सूचना असतील दोन्ही संघांना. षटकाराला आणि या षटकाराने धावसंख्या 35, 35 या आकड्यावरती या षटकारासोबत काउंटर अटॅकला सुरुवात झाली. दिनेश कडून चौकार षटकार, बॉलर्स बॅक, लॉंग ऑन लॉंग ऑफ दोघं येतात. शेवटी विनायकने अडवून आता थ्रो केलाय, पण धावा त्या अगोदर 2 सहजरित्या पूर्ण झालेल्या. ट्रिपल ला चान्स घेण्याचा प्रयत्न, दोन धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 37. 37 धावा धावफलकावरती, धावा होत चालल्यात. लास्ट मॅच 38 डिफेंड केल्या होत्या याच सानवेलवन पडलेने. उडवलाय, कनेक्शन झालं आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. वा दिनेश, षटकार. जबरदस्त फटकेबाजी, आवाज जबरदस्त होत्या फटक्यामध्ये आणि धावा देखील भेटलेल्या. 43 वरती सानवेलवन पडले. लास्ट बॉल, इथे चपराक कवसला फिल्डर करंट, जबरदस्त कॅच आणि इथे आता येते विकेट ती दिनेशची. बट शॉट आणि एक्सप्लोसिव्ह इनिंग, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आणि धावा त्याने जमवल्या. अर्थातच 18, 5 बॉल मध्ये 18 त्याने जोडल्या. षटक संपन्न 3 धावा, 43 विकेट 3 पडले. हेच ते क्रीडांगण, आताही ऑनलाईनचे प्रेक्षक सध्या जोडलेले आहेत. अगदी 20 ते 25 दिवसां अगोदरचे क्रीडांगण आहे. त्यावरती असलेलं चिखल, पाणी, पाण्याची छोटी छोटी डबकी आणि कोणालाही वाटणार नाही की इथे
7 आणि 8 जानेवारीला स्पर्धेचं आयोजन आहे, मात्र ते करून दाखवलं. संपूर्ण आमच्या जीवदानी क्रिकेट संघ साबेगाव टीमला आपण जितकं कौतुक करून त्यांचं तितकं कमी आहे. आणि जिद्द त्यांनी दाखवली आहे. फ्लिक केलाय, बॉल वाऱ्यासोबत गप्पा गोष्टी करत गेलाय फिरायला. 6 धावा. याच मॅच मध्ये आला आणि याच मॅच मध्ये पहिलाच बॉल फेकलाय त्याने. ऋतिक कुंभार. ओमकारला कमबॅक करावं लागणार आहे. हा बॉल पूल करायचा होता. डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली, डबलला चान्स, बाउन्स ट्रॅकिंग इनला थ्रो गेला, विकेट रन आउटची. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 50 आणि 50 ला रनआउटची विकेट गेली. कॅप्टनला माहिती आहे हर्षलला की ऋतिकचा बॅट मधून धावा येत आहेत. सो आता या क्षणाला विकेट गेली तरी चालेल, पण आपल्या टीमला धावा पाहिजे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर्स सध्या तरी डीप मध्ये. आणि विकेट टिकवण्यासोबत आपले विकेट कधी सॅक्रिफाईस करायचे हे ज्याला समजलं त्याने शॉर्ट टर्म क्रिकेट गाजवलं. ओमकार उडवलाय, कनेक्शन झालंय मिडल ऑफ द प्लेट आणि बॉल निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. चला अंपायर, दुसरा बॉल. मॅच बॉल आलेला आहे पण त्या बॅटरने रिजेक्ट केलाय. नो चॉईस. नो चॉईस आहे का? ओके. बॉल आणि बाकी आहेत अर्थातच या ओव्हर मधले ते 3 बॉल आणि पहिल्या 3 बॉल मध्ये 13 धावा आलेल्या आहेत. ट्रॅक चेंज केला आता. राऊंड द विकेटने येतात ओमकार. टॉपायचा चान्स असेल, फाईन लेगला पुन्हा कुणाल. कॅच त्याने पकडले, विकेट, फलंदाज बाद. बॅटिंग केली, 2 षटकार 4 बॉल मध्ये 13 त्याने जोडल्यात आणि 22 मात्र आला. प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकारने कमबॅक केलंय. ओहो ओहो, आवाज झाला टक्कसा आणि बॉल काऊ कॉर्नरच्या वरतून गेलाय. मात्रेने पहिला मारलाय षटकार.
easy. Scores on 62. Oh, once again. लेग स्टंपला बॉल आणि तो फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. मात्रेने 2 मारले पण दोन्ही लाजवाब होते. टार्गेट सेट करणारे होते. धावा पोहोचल्या 68 वरती आणि 69 चा चेस असेल ओमसागासून समोर. या मैदानाचा 7-12 खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावावरती आहे, ज्यांच्या मालकीची जागा आहे, आदरणीय सुदर्शन दादा सुखदेव पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. आणि त्याचबरोबर गणेश दादा साळुंखे यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. सहर्ष स्वागत. चला चला पडले टीम फिल्डिंग साठी लगेच जायचं तुम्हाला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. शिवदाने क्रिकेट संघ साबेगाव. खरं तर प्रत्येकाची मेहनत आहे. जितेश आपण पाहतोय इकडे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या गावचे जावई असतील आमचे भाऊजी मोहन झांजे, त्यासोबत मुकेश भाऊ, इकडे सेल्फी भाऊ तर फॉर्म मध्येच असतात आणि यांचं नाव विसरलो, धनेश. प्रत्येकाची मेहनत आहे आणि ऑल आमची टीम ज्यामध्ये सचिन दादा पाटील आहेत आमच्या टीम मध्ये, बिंदास दादा असतील, किरण भाऊ, सनी, विराज, बुराज, प्रमोद दादा असतील, सीनियर 40+, योगेश भाऊ. प्रत्येकाचं नाव जरूर आमचे बाळू सर तुमच्यापर्यंत आणतील. मात्र सेमीफायनलचा डाव पहिला संपलाय जिथे सानवी 11 पडलेने बनवलेल्या त्या 68 68 धावा त्यांनी बनवल्यात आणि 69चा चेस आहे. थोडं मोठं लक्ष आहे पण बॅटिंग ऑर्डर जरूर आहे. निल्सन मडवे आणि करण बेडेकर
यानंतर विराज, त्यानंतर केजू, त्यानंतर ओमकार, त्यानंतर नागराज, त्यानंतर विनायक. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे नो डाऊट, पण ऑन पेपर असून ती जमणार नाही. गोलंदाजांना मार पडलाय आणि ते जर पुसायचं असेल तर बॅटिंग तुम्हालाही चांगली करावी लागणार आहे. हे जे बॉलिंग युनिट आहे, या बॉलिंग युनिटने मागच्या मॅच मध्ये 38 धावा डिफेंड करून दाखवलेल्या आहेत. भावेश म्हात्रेच्या मध्ये, अक्षय कुंभारच्या मध्ये, जपेश पाटीलच्या मध्ये, ऋतिक रोशनच्या मध्ये आणि त्यासोबत कुशललाही आपण बघितलं होतं. कुशल शिशा स्पोर्ट सापाडचे सहर्ष स्वागत. पिंट्या शेठ पाटील आपण आला असाल तर मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पायात बॉल अपील तर होती, ऑफ स्टंपचा बाहेरचा इम्पॅक्ट. मंचावरती आदरणीय उद्योगपती पडलेगावचे कैलाशी म्हात्रे साहेब आहेत आणि साहेबांकडून विकेट हॅट्रिकला कशाही ओव्हर मध्ये 3 विकेट आले तरी बॉलरला 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. कशाही विकेट हॅट्रिकची गरज नाही. ओव्हर मध्ये 3 विकेट आले, आदरणीय कैलाशी म्हात्रे साहेब यांच्याकडून 2000. पुढचा बॉल भावेश म्हात्रे. फुल टॉस होता मात्र समोर ड्राइव्ह केलाय. काऊ कॉर्नर मध्ये फार वेगाने निशांत, चांगली फिल्डिंग, डबलला चान्स घेतली होती पण बघितलं की निशांतचा थ्रो आलाय, व्यवस्थित आलाय, जबरदस्त फिल्डिंग. पडल्याच्या फिल्डरने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. आगासनच्या गोलंदाजांना मार पडलाय. बॅटर्सला ते आठवूनच बॅटिंग करायची आहे कारण टार्गेट मोठं आहे 69. 69 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाबपले पासूनच तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. पहिल्या 2 मध्ये 2, रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा बॉलिंग मार्क वरती चाललाय भावेश. ऑन साइडला बॉल गॅप मध्ये चाललाय, डीप स्क्वेअर लेगची गॅप. निशांत धावतोय खरा पण फक्त बाहेरून बॉल आणण्यासाठी. चौकार. सिक्स 1-9 डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर सर आपले मुन्ना भोईर यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. आणि विनोद भोईर यांचं आगमन झालेलं आहे. खरं तर कलाकार उद्याला आकार देणार असतो आणि बरेचसे डान्सर्स अकॅडमीने आजवर घडवलेले आहेत. स्वागत आहे आपलं. ओहो, थांबला आणि काय पंच केलाय पठ्ठ्याने. वाह, शॉट ऑफ द डे, षटकार. बेडेकर म्हटलं की क्रिकेटचा क्लास, करण बेडेकर म्हटलं की त्याचे सुसंस्कृत क्रिकेटचे फटके आणि जरूर त्याने आता सध्या तरी आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. 12 धावा. ओहो, वन्स अगेन लेग स्टंपला बॉल आणि आता फेकलाय.
वाऱ्याचा विरुद्ध दिशेला मारलेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या क्रीडांगणाची सर्वात मोठी डीप बाउंड्री क्लिअर करणारा बेडेकरचा बेधुंद षटकार. दसा फटका आलाय. मागचा जागेवरती उभं राहिला, बाउन्स होता बॉल मध्ये तेव्हा कवचला मारला त्याने पंच आणि इकडे लेग स्टंपला बॉल जसा टाकलाय फ्लिक करत असताना काय षटकार. दोन्ही लाजबाब आलेत. 22 वरती काउंटर. खतरनाक. आणखी एक लागोपाठचा तिसरा. सुरुवात आपल्याला पाहायला मिळते करण बेडेकर कडून. लागोपाठ 3 षटकार आणि धावा पोहोचल्या त्या 24 वरती. मागचे 4 बॉल करणच्या बॅट मधून 22 धावा आल्या. 24 बनलेल्या बॉल 18 बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 45 धावा. मॅच लगेच बनली. पावर प्लेला कॅपिटलाइज केले. टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से. जपेश आले सेकंड ओव्हर मध्ये. ही जी ओपनिंग पेअर आहे, ओमकारला मी एकदा जरूर विचारलं होतं की जेव्हा आमच्या टीम मध्ये ही ओपनिंग पेअर असते, मागे जरी एका दुसरा प्लेअर नसला तरी, पण जेव्हा करण आणि निल्सन दोघं आघाडीला असतात तेव्हा फार मोठा इम्पॅक्ट आमच्या धावसंख्येमध्ये पडतो. आणि आता ते दोघंही आहेत. 69चा चेस आहे. हाय स्कोरला चेस करत असतात तरी, पण पाहूयात दुसऱ्या बाजूला हेच ते बॉलिंग युनिट आहे ज्यांनी लास्ट मॅच मध्ये 38 धावा डिफेंड केलेला आहे. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल होता. अटेम्प्ट केला होता निल्सनने. लॉंग ऑफला लॉफ्ट करायचं होतं. वाईड आलाय. धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले पुढे ती 25. 25 धावा धावफलकावरती. मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पण त्यातल्या त्यात आघातांचे जास्त आहेत कारण या बाजूचं गाव आहे. ओहो, इनसाइड आउटला टेम होता, बट इकडे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. आता डॉट आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत. इकडे जरी कमी आल्या तरी झपकन पडले, कमबॅक करेल. कंटिन्युअस तुम्हाला मिनिमम 45 18 बॉल मध्ये पाहिजे होत्या, म्हणजे 15चं इकडे आता रिक्वायरमेंट होतच. पहिला वाईट, त्यानंतर डॉट. स्विच केलं होतं निल्सनने. इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. हे जे डॉट बॉल आहेत, ही जर ओव्हर शांत गेली तरी मॅच मधून फार दूर जाणार आहेत आगासन. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत कारण 69 चेस करायच्या आहेत. 24 आल्या पहिल्या ओव्हर मध्ये. वाईड आला, 2 डॉट आलेत. वन्स अगेन जपेश. उडवलाय, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर पाहतोय, जज करतोय, व्यवस्थित आलाय, पण बॉल त्याचा बाहेर. साधावा. ठीक आहे, अंपायर आपल्याला जेव्हा सांगतील आपण डिसिजन देऊ. जास्ती काही शंका असतील तर टीव्ही अंपायरची मदत देखील घेतली जाईल. फायनल डिसिजन अंपायर. चार धावा आहेत. टीव्ही अंपायरचा सिग्नल. फायनल डिसिजन चौकार. चौकार आहे अंपायर, चौकार आहे. चौकार आला. टीव्ही अंपायरचा डिसिजन आहे, माझा नाही. धावा धावफलकावरती 29. पुढचा बॉल.
यावेळेला मिडल तर झाला नाही, बॉल गरंगट, डबलला चान्स घेतली जाईल, टिपोतून लक्ष वेगाने आलाय, मिस्टेक, थोडा वेळ घेतला. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलं त्यांनी, जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पकडलं असतं तर डबलला चान्स घेतली नसती. आणि आकाशामध्ये जर तुम्ही बघितलं तर पक्ष्यांचा थवा, सध्याचे दृश्य, पतंग या बाजूला कोणतरी उडवत आहे. त्यांना एकच विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये आपण येऊ नका, अन्यथा माणसाने एखाद्या खेळाडूला दुखापत होऊ शकते. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 31. आता अशी फार कमी मुलं तुम्हाला पाहायला मिळतील लहानपणी पतंग उडवतात. मोबाईलचा जमाना आहे, सगळे मोबाईल मध्येच उडवतात. नाही, पबजी मध्ये तर सगळंच, टू व्हीलर पासून बग्गी पासून कार सगळेच चालवतात, एरोप्लेन देखील. वॉट मॅचच्या दिशेने धाबा बनलेल्या सध्या त्या 31. पुढचा बॉल निल्सन समोर आडव्या बॅटने खेळ दिलेत. दिनेश येतोय बॉलवरती, डबलला चान्स इथे घेतली जाणार नाही. चांगली फिल्डिंग आणि सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय 32. या षटकातील अजूनही बॉल बाकी आहे. 69चा चेस आहे, बॉल बाकी आहे 13 आणि 13 बॉल मध्ये ओमसे आगासन टीमला बनवायचा आहे. 37 37 धावा, 13 बॉल 37. मॅच तर ऑन आहे, करंट स्ट्रायकिंग एंडला आला. शेवटचा बॉल, कमी गती उडवलाय करणने, फिल्डर परत आलाय, परत पाहतोय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावा, बेडेकर ऑन फायर नाव. या मॅच मध्ये गरज होती त्याच्या खेळीची, ती तो करतोय. धावा पोहोचल्या पुढे. 38 या आकड्यावरती बॉल बाकी आहेत, शेवटचे 12 आणि 12 बॉल मध्ये 31 धावांची गरज. लागोपाठ 3 आणि या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक भेटली. चौथाही त्याने मारलाय. आणि दरम्यान आमच्या सावेगावचे रोशनजी मडवी साहेब यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत, आपलं सुस्वागत. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आहे. कैलासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून ओव्हर हॅट्रिकला देखील 2000 रुपयांचा कॅश प्राइज लावण्यात आलाय. पडलेचा बॉलर्सला मात्र त्या उलट सध्या तरी जी बॅटिंग सुरू आहे, करण बेडेकर शोला सुरुवात झाली आहे. बॉल 12 बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये ओमसे आगासनला बनवायचा 31. 31 धावा, विकेट एकही पडली नाही आणि तो इम्पॅक्ट चांगला पडतोय ओमसे आगासनच्या धावसंख्येमध्ये. ब्रेक थ्रू तुम्हाला मिळवावे लागणार आहेत. धावांचा वेग दोन्ही बाजूने. निल्सन सुरुवातीला चाच पडत होता, पण त्याच्याही बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याने आतापर्यंत 8 धावा बनवलेल्या, तर दुसऱ्या बाजूने 4 षटकार आणि 1 चौकाराच्या जोरावरती 6 बॉल मध्ये 28 ला नॉट आउट खेळत्या करण बेडेकर. 12 बॉल 31 ची गरज. आलाय रोशन कुंभार. थोडासा लांबून खेळलाय करण. आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. ही स्ट्राईक पाहिजे कारण मॅच लांब जाऊ शकते. अंपायरचा सिग्नल, व्हाईट बॉल, रन आउट. येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. तो आत्मविश्वास त्याच्याकडे आणि या धावा मी बनवणार आहे माझ्या टीम साठी वेज महत्वपूर्ण आहे. सेमी फायनलची लढत आहे, बक्षीस पात्र फेरी आहे. इथून जिंकले तर किमान एक ट्रॉफी ते घेऊन जातील. काल 8 संघांचा पोल मधून कुशाल श्रीसा स्पोर्ट्स सापाडने बाजी मारली आहे, ते फायनलिस्ट आहेत. बॉल बाकी आता या मॅच मधले 12 आणि 12 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या.
उडवलाय स्टँड अँड डिलिव्हर्ड पहा आणि पाच हसरा लॉंग ऑन ला क्लिअर करणारा बेडेकरचा आणखी एक षटकार. विशाल चिमुंडे यांच्याकडून लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. सलग 5 आलेत. एक आला तर 6 होईल. करण बेडेकर द करण बेडेकर शो सध्या तरी प्रत्येक जण एन्जॉय करत आहे. काय बॅटिंग केले करणने आणि ती देखील धावसंख्येला चेस करत असताना 68 बनवूनही पडले संघ सेफ नाहीये. ज्या टीमने 38 धावा मागच्या मॅच मध्ये डिफेंड केल्या होत्या हेच ते बॉलिंग युनिट आहे आणि याच बॉलिंग युनिटच्या अगेन्स्ट करण बरसलाय. बॉल बाकी 11 धावा पाहिजेत ते 24. 11 बॉल 24 ची गरज आहे. 6 येईल का करण त्याकडून. ओहो हवेत हवेत आलाय. ओ भाई करण या स्पर्धेमध्ये करण बेडेकरने ठोकले सेमी फायनल मध्ये 69 ला चेस करत असताना 6 बॉल 6 षटकार. करण बेडेकरने काय बॅटिंग केली आहे. गोलंदाजांना सध्या तरी समजत नाही टाकायचा तर बॉल कुठे टाकायचा. एक्स्ट्रा कव्हरला षटकार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार, मिड विकेटला षटकार, लॉंग ऑनला षटकार, लॉंग लेगला षटकार, कव्हर्सला षटकार. काय बॅटिंग केली आहे त्याने. 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि ते देखील कॉपी बुक स्टाईल. एकही अनऑर्थोडॉक्स फटका नव्हता. क्रिकेटच्या भाषेमधील सगळे काही फटके 6चे 6. वाह करणचा क्लास या मॅच मध्ये सध्या तरी. आणि करण एक सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 40 बनवल्यात करण बेडेकरने. या मॅचचं समीकरण बॉल बाकीत 10 आणि 10 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 18. कमबॅक करावं लागणार आहे. वे आताही गेली नाही. ओ डायरेक्ट हिटला. जरूर चान्स घेण्याचा प्रयत्न होता तिकडे. रोशनचा डॉट आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेजच वाढवावं लागणार आहे. बॉल आणि बाकी ते 15 आणि 15 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या. माफ करा 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणारा उमसा आकाशला. इथे जरी विकेट आली तरी मॅच बनणार आहे. रोशन ओव्हर द विकेट उडवलाय. लॉंग ऑन द फिल्डर जरूर समोर आणि आले विकेट. करण बेडेकरची विकेट. थोडी शांतता आता आपण पाहतो आकाशांच्या प्रेक्षकांमध्ये. पॅव्हलियन मध्ये कमबॅक झाले पडलेगाव कडून. बॉल बाकी 8 धावा पाहिजेत 18. चा चेस मध्ये 10 बॉल मध्ये 40 धावा सलग 6 षटकार. करण बेडेकर येतो पॅव्हलियन मध्ये. जबरदस्त एक्सप्लोसिव्ह इनिंग. आणि विशाल चिमुंडे यांनी जे कॅश प्राइज लावलं होतं ते त्यांनी जीपे करणला केलेलं आहे. सध्या नुकताच त्यांनी आम्हाला स्क्रीनशॉट देखील दाखवला. म्हणजे असं वाटायला नको. काल नाईटच्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा अशा घडामोडी घडल्या होत्या. प्राइज सोबत अनाऊन्स केलं जातं आणि त्यानंतर बऱ्याच वेळेला मग मॅच संपल्यानंतर खेळाडू येतात कॉम्बॉक्स मध्ये. 8 बॉल 18 धावांची गरज या मॅच मध्ये. विनायक मुंडे मैदानाच्या आतमध्ये आला. ही जर मॅच जिंकली नाही तर करणच्या 6 षटकारांचा काही फायदा होणार नाही.
कमबॅक केलं रोशनने. विकेट करंटचे आले. बॉल 8 बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 18. फुल टॉस, खराब बॉल, मात्र फटका गेलाय. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं मिस टायमिंग आहे की काय, मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. व्हॉलेंटियर्स 2 स्कूटी आहेत ना, छत्री, त्या स्कूटीचा मिरर खाली करा ना. बिंदास भाऊ. हा, थँक्यू. ओहो, उडवलाय, टक्कसा आवाज आणि बॉल गेलाय. ये नहीं रुकने वाले, जलवा का सन का. आणखी एक षटकार. झाली आहे. करंटचा 10 बॉल 40 तर विनायकला, आणि त्यानेही दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर मारलेत. 6 बॉल मध्ये फक्त आता 6 धावांची गरज आहे. 68 बनवून पडलेला आता विचार पडला असेल कुठे चुकलं आपलं. चुकलं गोलंदाजांचं. आता सुरुवातीपासून आक्रमण झालं त्यांच्यावरती. विकेट आला नाही, स्टार्ट भेटला, फाउंडेशन पक्क झालं. रन चेस मध्ये गाडी ऑन ट्रॅक होती. सुसाट सुटला होता करण बेडेकर, त्याला थांबवणं कठीण झालं. 40 धावा त्याने बनवल्या. निल्सनने त्याला साथ दिली. आता आलेला विनायक, त्याने 2 षटकार ठोकलेत. 6 बॉल 6 धावांची गरज आहे. अक्षय आला. ओहो, इकडे आपण पाहतोय स्क्वेअर कट, जबरदस्त देखील फटका, आणि बॉल कवा पॉइंटला गेला. पहिला बाउन्स वरती 4 धावा. चोवीस बॉल 69चं समीकरण होतं, आणि आताच समीकरण 5 बॉल 2 धावा. पाच बॉल आणि या मॅच मध्ये 2 धावांची गरज आहे फक्त. क्लासिकल बॅटिंग, करण बेडेकर, निल्सन, मडवी, विनायक मुंडे आणि आताचा विराज. सिलिमिडॉन सेट. मॅच अजूनही सोडले नाही, पडले नाही, मात्र अंतर फार कमी आहे. 2 धावा फक्त पाहिजेत 5 बॉल मध्ये. करणचे जेव्हा विकेट गेली तेव्हा खऱ्या अर्थानं चान्स होती मॅच मध्ये येण्याची, पण विनायकने 2 मारले आणि मॅच विराजचा 1 संपली मॅच. अभिनंदन टीम ओमचे आगासन. सक्सेसफुली चेस डाऊन करण्यात आलेल्या आहेत. 69 धावा 4 बॉल राखून, आणि अर्थातच 7-8 विकेट राखून हा सामना त्यांनी जिंकला. मोठा विजय 69 ला चेस करत असताना. हार्दिक अभिनंदन. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणालाही सांगायची गरज नाही. 10 बॉल 40 धावा ज्याने बनवल्या, नामी काफी बॉस.